ज्याला बिझनेस व्यवसाय करायचा आहे ना, तर त्यांनी लाज कधीही धरायची नाही. काय लाज कधी धरायची नाही. कारण निर्लज्ज माणसंच बिझनेस किंवा व्यवसाय करू शकतात. आणि ज्याला लईच लाज वाटते ना, तर भाऊ तू घरात बस आणि जे आईबाप देतील तुला तुकडा त्याच्यावरतीच तुझं. कारण की गाई बैल कुत्रा मांजर ते कसे घरात राहूनच, फक्त घरात राहूनच आपलं पोट पाण्याचं बघतात ना. ज्यांना आपण तुकडा टाकला तरच जगतो ना, तसंच आपलं होणार आहे. जर आपण लाज बाळगली ना मराठी माणसांनी, तर आपण बिझनेस आणि व्यवसाय किंवा धंदा कधीच करू शकत नाही. आता एक्झाम्पल देते तुम्हाला मी. भाजीवाले आपण जर बाजारात गेलो ना, किती मोठे मोठे ओरडतात, मेथीची भाजी 20 रुपये, कलिंगड घ्या 25 रुपये, असं ओरडतात का नाही सगळेजण. मग आपणच का जर बाहेरची येऊन जर ओरडून ओरडून जर व्यवसाय करू शकतात लाज न धरता, मग आपण मराठी माणसं लाज धरून घरात का बसावे बरं? आपण नाही ना बसले पाहिजे. म्हणून तुम्हाला धंदा किंवा व्यवसाय किंवा बिझनेस करायचा असेल ना, तर निर्लज्जच व्हावं लागतं आपल्याला. निर्लज्ज म्हणजे कुणी किती बोललं ना, आपल्या इथं बर्फ ठेवायचा, आपल्या तोंडावरती कंट्रोल ठेवायचं, का तर आपल्याला यशाच्या पायरीवरती जायचं आहे. बरोबर आहे ना? जर आपण निर्लज्ज राहिलो ना, तरच आपण यश आणि अपयश याचा दृष्टिकोन बदलू शकतो.